हा विजय खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे, हा संविधानाचा विजय आहे. आणि साईबाबांचा जो आशीर्वाद आहे सर्वांना, त्याचाही हा विजय आहे. आणि कामगारांनी जी श्रद्धा आणि सबुरी ठेवली, जो पाठपुरावा केला, त्या कामगारांना खऱ्या अर्थाने मी सलाम करतो की त्यांनी इतका वर्ष सबुरी ठेवली. आणि पाठपुरावा करण्यासाठी 50-50, 60-60 कामगार माझ्याकडे त्या ठिकाणी यायचे. आणि आम्ही त्या ठिकाणी मुंबईला असो, संभाजीनगरला असो, जाण्यासाठी त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर जायचो. आम्हाला जे जे आवश्यक असतील ते प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करायचो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा मी सर्व कामगारांचं जी चिकाटी आहे, जिद्द आहे, मनापासून त्या कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो. यापूर्वी 1052 कामगार कायम व्हावेत यासाठी आम्ही 2006 या वर्षी लढा दिला होता. त्यानंतर आकृतीबंद झाला आणि ते 1052 कामगार कायम झाले. त्या लढाईला आम्हाला यश आलं. त्यानंतर गेल्या 2.5-3 वर्षापासून 598 कर्मचारी हे 1052 कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना न्याय मिळावा यासाठी आमचा संघर्ष त्या ठिकाणी कामगारांना बरोबर घेऊन चालू होता. वास्तविक 2009-10 जो आकृतीबंद झाला आणि त्यांना ज्या 1052 कामगारांना जे आदेश मिळाले, त्यावेळेसच या 598 कामगारांना न्याय मिळाला पाहिजे होता. परंतु न्यायविधी खात्याचे मंत्री असताना सुद्धा त्या कामगारावर त्या ठिकाणी अन्याय केला. आणि त्यामुळे 2009-10 ते 2024 15-16 वर्ष या 598 कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला. त्यांना कमी पगारावर त्या ठिकाणी राहावं लागलं. आर्थिकदृष्ट्या फार मोठं नुकसान त्या कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणी झालं. वास्तविक गेल्या 15 दिवसापूर्वीच मी जाहीर केलं की 598 कर्मचाऱ्याचा प्रश्न आता संपलेला आहे. फक्त औपचारिकता त्या ठिकाणी बाकी आहे. त्यांना लवकर त्या ठिकाणी आदेश प्राप्त होणार आहे. हे सांगितल्यानंतर मला कळालं की आपणच काम केलं असे ढोल वाजवण्याचे काम त्या ठिकाणी सुरू झालं. वास्तविक सर्व कर्मचाऱ्यांना माहित आहे की राज्याचे जे सर्वोच्च सभागृह आहे विधानसभा, त्या सर्वोच्च सभागृहामध्ये आपल्या 598 कर्मचाऱ्यांचा प्रश्न लावण्यासाठी कोणी प्रयत्न त्या ठिकाणी केले. आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सभागृहात सांगितलं की या कर्मचाऱ्यांच्या आम्ही बाजूने आहोत. अत्यंत सकारात्मक उत्तर त्या ठिकाणी त्यांनी दिलं. म्हणजे त्याच वेळेस त्यांनी जाहीर केलं की आम्ही यांना घेणार आहोत. त्यानंतर उच्च न्यायालयात प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवावा लागतो, कारण या ठिकाणी ट्रस्ट बोर्ड त्या ठिकाणी नसल्यामुळे 30 सदस्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी उच्च न्यायालयात पाठवावा लागतो. तिथं प्रस्ताव गेल्यानंतर आम्ही त्या कर्मचाऱ्यांबरोबर 22 वेळेस त्या ठिकाणी गेलो. 50-60 कर्मचारी दरवेळेस स्वतःच्या जेवणाचा डबा बरोबर घेऊन मोटरसायकलवर त्या ठिकाणी उच्च न्यायालयात येत होते. त्यांच्याबरोबर कोण होतं? त्यांच्याबरोबर आम्ही त्या ठिकाणी होतो. हे कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं. आणि त्यावेळेस कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं की जे काम 2-3 महिन्यात होणार होतं, कोण त्या ठिकाणी लांबोलांबी करत होतं. जाणीवपूर्वक एक वर्ष ते काम होऊ नये यासाठी प्रयत्न झाले. आणि या वर्षीच्या मे महिन्यात उच्च न्यायालयाने आदेश दिले की या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी कायम करा. वास्तविक उच्च न्यायालय असो किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री असतो आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी संमती दिल्यानंतर हे काम झालेलं आहे. आणि काही लोक सांगतात आमचे मित्र की आम्ही त्या ठिकाणी काम केलं, गनिमी कावा त्या ठिकाणी केला. कुठला गनिमी कावा? सर्व कर्मचाऱ्यांना माहित होतं की आपले प्रस्ताव त्या ठिकाणी इथं आलेला आहे आणि आता लवकरच आपल्याला ऑर्डर त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि गनिमी कावा कोण करतं? छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या हितासाठी गनिमी कावे त्या ठिकाणी केले, सर्वसामान्यांच्या हितासाठी गनिमी कावे केले. आणि तुम्ही गनिमी कावे करतात केवळ सर्वसामान्यांना त्रास देण्यासाठी, कर्मचाऱ्यांचं काम होऊ नये यासाठी तुम्ही गनिमी कावे करता. हे अत्यंत हास्यास्पद असं वक्तव्य त्या ठिकाणी आहे. सर्व कर्मचाऱ्यांना झाडू आल्यापासून तर सर्वांना माहिती आहे की आपल्या बाजूने कोण आहे आणि आपल्या विरोधात कोण आहे हे सर्व कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी माहित आहे. मी 2022 त्या ठिकाणी 2 ऑगस्ट न्यायविधी खात्याचं पत्र आपल्याला त्या ठिकाणी दाखवतो. काय म्हटलेलं आहे? कार्यसन अधिकारी सुनीता साळुंके यांनी साईबाबा संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवलेलं आहे. त्या पत्रात स्पष्टपणे म्हटलेलं आहे, या कॉलम 3 नंबर आपण त्या ठिकाणी पहा. या पत्रात त्यांनी 4 ओळी काय उल्लेख केलेला आहे मीही आपल्याला त्या ठिकाणी वाचून दाखवतो. स्पष्टपणे म्हटलेलं आहे, सुरुवातीपासून आपण त्या ठिकाणी पहा. हे पत्र, या पत्रात जो उल्लेख आहे तो स्पष्टपणे आहे की कोणी यांचा पाठपुरावा केला, कोण यांनी यासाठी प्रयत्न केले. या पत्रात म्हटलेलं आहे
की डॉक्टर राजेंद्र पिपळा यांनी त्यांच्या दिनांक 20/7/22 रोजीच्या पत्रात 1687 पैकी 1052 कामगारांना साईबाबा संस्थान आस्थापनेवर कायमस्वरूपी स्थायी कर्मचारी म्हणून नियुक्ती दिली व ते कायम झाले असे नमूद करण्यात आलेले आहे. कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या 558 कामगारांपैकी जे पात्र आहे त्यांना 1052 चे निकष लावून श्री साईबाबा संस्थान आस्थापनेवर कायमस्वरूपी स्थायी कर्मचारी म्हणून तात्काळ नियुक्ती देऊन मानवतेच्या दृष्टिकोनातून न्याय द्यावा अशी विनंती केलेली आहे. हे पत्रात स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. त्यामुळे शासनाने साईबाबा संस्थानला जे पत्र पाठवलेलं आहे त्याच्यात त्यांच्यासाठी कोण पाठपुरावा करीत आहे हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे. मी पुराव्यासह कागद त्या ठिकाणी मांडत असतो. आणि जर हे कामगार 2009 त्या ठिकाणी कायमस्वरूपी झाले असते तर ही पाळी आली असती का यांच्यावर? तुम्ही काय या ठिकाणी 2009 मध्ये यांचं काम होऊ दिलं नाही आणि आताही काम अर्धवट आहे. म्हणजे 540 ज्या रिक्त जागा त्यांच्यासाठी आहेत हा आकृतीबंध आहे. जसा 1052च्या 1026 चा आकृतीबंध होता, मी आकडा दाखवतो, आणि 540 म्हणजे हे जे 530 कामगारांना जे काल हे देणार आहे आदेश देणार होते त्यातला 540 आकृतीबंधातील आकडा आहे. म्हणजे आजही आकृतीबंधाचा उल्लेख कालच्या ऑर्डरमध्ये त्या ठिकाणी नाही. आणि तिसरी गोष्ट आणखी सांगतो की 2009 ते 2024 ही जे 15-16 वर्ष आहेत यातला वेतनाचा फरक देण्याचा कुठल्याही आदेशात उल्लेख नाही. आमची मागणी होती, राज्याच्या सभागृहात चर्चा झाली की पूर्वलक्षी प्रभावाने यांना त्याचा फरक मिळावा. मग तुम्ही जे जबाबदार आहेत तुम्ही त्यावेळेस यांना कायमस्वरूपी होऊ दिलं नाही. किमान आतला तुम्ही एवढे ढोल वाजवतायत तर वेतनाचा फरक मिळवण्याच्या तरी आदेशात दुरुस्ती करायला लावायची होती. मी इथे आल्यानंतर मला कर्मचाऱ्यांनी दाखवलं की वेतनातल्या फरकाचा कुठलाही उल्लेख नाही. आम्हाला 540च्या आकृतीबंधात घेतलं याचाही कुठल्या ऑर्डरमध्ये त्या ठिकाणी उल्लेख नाही. आणि तुम्ही त्या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी कितीही वेळात काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलं की आम्ही हे काम केलं, तर सर्वसामान्य कामगार त्यांचे सर्व परिवार सगळ्यांना माहित आहे की आपल्या बाजूने कोण आहे आणि आपल्या विरोधात कोण आहे, आपल्या भावनेशी कोण इतके वर्ष त्या ठिकाणी खेळलेलं आहे हे सर्व त्या ठिकाणी त्यांना माहित आहे. वास्तविक ही जी लढाई आहे ही कामगारांनी ध्येय त्यांचं जे चिकाटी आहे त्यांचा जो पाठपुरावा आहे मी खरं श्रेय या कामगारांना देतो आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी देतो. या दोघांचंही महत्वाचं योगदान त्या ठिकाणी आहे. आणि आता त्या ठिकाणी तुम्ही सांगता की नवीन कामगारांना त्या ठिकाणी आम्ही कायम करू. वास्तविक तो पुढचा जो 2700 कामगाराचा लढा मी यापूर्वी 1.5-2 महिन्यापूर्वी सुरू केलेला आहे. परवाच राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना त्या ठिकाणी मी परवाच त्या ठिकाणी मुंबईला जाऊन त्यांच्या सागर या निवासस्थानी त्या ठिकाणी पत्र दिलं आणि त्याच्यात मागणी केली की जे कामगार आउटसोर्सिंगवर आहेत त्यांना इनसोर्सिंग मध्ये घ्यावं, जे इनसोर्सिंग मध्ये आहेत त्यांना आस्थापनेवर घ्यावं. ही मागणी 2 महिन्यापूर्वीच केली, परंतु परवा दिवशी मी पुन्हा त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. हे पत्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी दिलं. कारण मला माहिती आहे की 598 कर्मचाऱ्यांचा प्रश्न तो संपलेला आहे. गेल्या 2-2.5 महिन्यापासून 2-2.5 वर्षापासून आपण त्या ठिकाणी पाठपुरावा करून हा प्रश्न फक्त औपचारिकता बाकी राहिली होती. आणि तुम्ही फक्त त्या ठिकाणी येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी फक्त हे काम आम्ही केल्याचं जे भासवण्याचा प्रयत्न करतायत. कुठल्याही कामगारांना हे मान्य नाही. सर्व कर्मचाऱ्यांना माहिती आहे की या प्रश्नाकरता पाठपुरावा कुणी केला हे सर्व कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी माहित आहे. म्हणून कामगारांना वेठी धरण्याची खरी परंपरा ही तुमची त्या ठिकाणी आहे. आम्ही कामगारांच्या हिताच्या बाजूने त्या ठिकाणी काम करत असतो. आणि म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे की आपण कामगारांच्या त्या ठिकाणी भावनांशी खेळू नका. आपण जर असंच करायचा प्रयत्न करत राहिला, कामगारांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर एक दिवशी कामगार तुमचा डाव गुंडाळल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. तुम्ही कितीही कार्यक्रम करा, किती गावोगावी फलक लावा, हे काम आम्ही केलंय, प्रत्येक गावोगावात फलक लावा, किती जाहिराती द्या, किती ढोल वाजवा, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो कामगाराच्या हृदयात आहे की आपल्या बरोबर आपल्या खांद्याला खांदा लावून कोण आपल्या बरोबर लढलेला आहे, आपल्या बरोबर उच्च न्यायालयात कोण आलेला आहे, राज्याच्या विधानसभेत हा कामगारांचा प्रश्न लागावा म्हणून कोण आपल्या बरोबर त्या ठिकाणी मुंबईला खेट्या मारलेला आहे, हे सर्व कामगारांना त्या ठिकाणी माहित आहे. शिर्डी संस्थांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 598 कर्मचाऱ्याचा प्रश्न राज्याच्या विधानसभेत त्या ठिकाणी गाजला आणि आम्ही त्यासाठी त्या प्रश्नासाठी पाठपुरावा केला. कारण आम्हाला माहित आहे की या कामगारांची जी रोजीरोटी आहे, या कामगारांना जे तुटपुंज वेतन मिळत होतं 8-10 रुपयाचं, त्यांचे प्रपंच त्याच्यावर चालत नाही. बरेच कामगार मयत झालेले आहेत. त्यांचं तुम्ही काय करणार? त्या पापाचे धनी तर तुम्ही आहेत. ते मयत झाल्यामुळे त्या कामगारांना तर काय आता न्याय मिळणार नाही. म्हणजे इतके वर्ष ते गेल्यामुळे त्यातील बरेचसे कामगार त्या ठिकाणी मयत झाले. काही कामगार त्या ठिकाणी निवृत्त झाले.
एका निवृत्त कर्मचाऱ्याचा मला फोन आला की आमचं पोट आम्ही कसं त्या ठिकाणी चालवायचं, कारण आम्हाला आता आम्ही रिटायर होऊन 3 महिने झाले, आम्हाला निवृत्त होऊन 6 महिने झाले, आम्हाला या ऑर्डर जर पूर्वी मिळाला असता तर आम्हाला याचा लाभ झाला असता. ते कामगार आम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारत आहे, परंतु त्या पापाचे वाटेकरी त्या ठिकाणी तुम्ही आहात. 15-16 वर्ष हा प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी मुद्दामून प्रलंबित ठेवला, या कामगाराचं काम होऊ नये. कारण वास्तविक त्याच वेळेस 2009-10 ला 1052 कर्मचाऱ्यांबरोबर तुम्ही या 598 कर्मचाऱ्यांचं काम करण्यासाठी आडवं यायची काही गरज नव्हती. त्याच वेळेस जर काम त्यांचं पूर्ण झालं असतं तर 15-16 वर्ष या कामगारांचं त्या ठिकाणी नुकसान झालं नसतं. म्हणून या निमित्ताने मी कामगारांनाही सांगू इच्छितो, आम्हाला कुठलंही श्रेय घ्यायचं नाही. सत्य परिस्थिती आपल्या सर्वांना माहित आहे, कोण आपल्या बाजूने कोण आपल्या विरोधात आहे हे सर्व कामगारांनी उघड्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. हेच कामगार नाही तर संस्थांचे सर्व कामगार 598 व्यतिरिक्त असलेले त्यांना सुद्धा माहिती आहे की कामगाराच्या लढ्यामध्ये कामगाराच्या बाजूने कोण आहे आणि कामगाराच्या विरोधात त्या ठिकाणी कोण आहे. 1052 कर्मचाऱ्यांपासून आम्ही लढाई लढतोय, नवीन नाही. आणि आम्ही पुराव्यासह सांगतो की आम्ही त्यांचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. प्रत्येक गोष्ट आम्ही, तुमचं एखादं पत्र 2022 दाखवा की तुम्ही या 598 कर्मचारी कायम व्हावे 1052 प्रमाणे, असं एखादं पत्र तरी तुम्ही दाखवा, आमच्यासारखं पत्र तुम्ही तरी त्या ठिकाणी दाखवा. म्हणून मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आम्हाला कुठलं श्रेय त्या ठिकाणी घ्यायचं नाही. कामगाराच्या हिताच्या बाजूने काम पूर्वी करत होतो, यापुढे सुद्धा. आमच्या काही मित्रांनी सांगितलं की आम्ही जे पत्र फोटो काढून ठेवला आणि तसाच आमच्याकडे ठेवला अत्यंत गोपनीय पद्धतीने. मी त्यांना सांगू इच्छितो की 5 सप्टेंबर 2024 जे पत्र आहे, जे तुम्ही फडणवीस साहेबांबरोबर फोटो त्याचा काढलेला आहे, वास्तविक हे जे पत्र आहे त्यांच्या अगोदर मला प्राप्त झालेलं आहे. आणि मी काय त्यांच्यासारखं करत नाही की हे पत्र न्यायविधी खात्याकडनं घ्यायचं, फडणवीस साहेबांकडे न्यायचं आणि जसं काय फडणवीस साहेबांनी आम्हाला दिलं असं दाखवायचं. असे धंदे आम्ही त्या ठिकाणी करत नाही. आम्ही प्रामाणिकपणे जो लढा लढतोय, म्हणून त्या ठिकाणी न्यायविधी खात्याने स्पष्टपणे जसं मी दाखवलं की 2 ऑगस्ट 2022 ला की डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी मागणी केलेली आहे की 1052 चे निकष लावून या 598 कामगारांना कायम करा. हे लेखी पत्र त्यांनी दिलंय. न्यायविधी खात्याने मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब संस्थान यांना दिलेलं आहे. त्यामुळे या 598 कामगारांचा पाठपुरावा कोण करीत आहे हे सर्वांना माहित आहे. आम्ही असे लबाडीचे धंदे त्या ठिकाणी करत नाही की गोपनीय आहे, आम्ही कोणालाच कळलं नाही. संपूर्ण साईबाबा संस्थांच्या कामगारांना त्या ठिकाणी माहित होतं की आपले त्या ठिकाणी पत्र आपल्याला 2-3 दिवसात प्राप्त होणार आहे. त्यामुळे गोपनीय आहे, आम्ही अचानक त्या ठिकाणी दिलं, कोणाला कळलंच नाही, हे ज्या पद्धतीने आमचे मित्र त्या ठिकाणी बोलतायत, अत्यंत चुकीचं, सर्वसामान्यांची फसवणूक करणारं त्यांचं जे विधान आहे. मला वाटतं की अशा पद्धतीचं जे राजकारण ते करतात ते लोकांना अजिबात आवडत नाही. कारण जो लढा तुम्ही लढलाच नाही, ज्यांच्याकरता तुम्ही विरोध केला कायम हे कामगार कायम होऊ नये म्हणून, आणि आता त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सांगतायत की नाही आम्ही काम केलं. हा विजय सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्या देशाला दिलेलं आहे त्या संविधानाचाही हा विजय आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे, आपल्याला त्यामुळे पाठपुरावा करायला ते संविधान जे मिळालेलं आहे त्या कायद्याप्रमाणे कामगार उच्च न्यायालयात लढले, शासनाकडे सुद्धा ते कामगार त्या ठिकाणी लढले. त्या कामगारावर आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे होतो. यापुढे सुद्धा निश्चितपणे या कर्मचाऱ्यांबरोबर राहू. आता ज्या 2 त्रुटी राहिलेल्या आहेत, आता कालच्या ज्या आदेशामध्ये ज्या 2 त्रुटी, आकृतीबंधाचा कुठलाही उल्लेख नाही. वास्तविक 540 आकृतीबंध यांच्यासाठीच होता, त्याचा कुठल्याही आदेशात उल्लेख नाही. आणि जो 2009 ते 24 मधला जो फरक आहे 15-16 वर्षाचा, वास्तविक त्याच वेळेचे 2009च्या जे पैसे होते त्याचं व्हॅल्यू जे आहे, 2024चे जे पैसे त्याचे व्हॅल्यू आहे, हा कामगारावर फार मोठा अन्याय झालेला आहे. तो फरकही पूर्वलक्षी प्रभावाने मिळावा. या 2 मुद्दे राहिलेले आहेत, ज्या 2 त्रुटी राहिलेल्या आहेत, त्यासाठी सुद्धा आम्ही यापुढे प्रयत्न त्या ठिकाणी करीत राहू. आणि भविष्यातही उरलेले सगळे कामगार आहे साईबाबा संस्थांचे, ते कामगारही कायमस्वरूपी होण्यासाठी निश्चितपणे गेल्या 2.5-3 महिन्यापासून आम्ही पुढील कामगार प्रयत्न करण्यासाठी आउटसोर्सिंगचे इनसोर्सिंग मध्ये व्हावे, इनसोर्सिंगचे आस्थापनेवर व्हावे. ज्यांना 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत, उच्च न्यायालयाने पण आदेश दिलेला आहे, त्या 10 वर्ष पूर्ण झालेल्या कामगारांनाही न्याय मिळावा, यासाठी सुद्धा त्यांच्यासाठी लढा असाच चालू ठेवू, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि जे ढोल बजवतायत की आम्ही काम केलं, त्यांना सांगू इच्छितं थोडं आत्मपरीक्षण करा.
खरं बोलायला शिका. तुम्ही किती खोटं बोलायला लागले लोक हसतात हो त्या ठिकाणी, कारण त्यांना माहिती आहे कर्मचाऱ्यांना की आपल्या विरोधी कोण आहे, आपल्या बाजूने कोण आहे. म्हणून आपण जी सत्य त्या कामगारांच्या लढ्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले आहेत त्याला खरं बोलण्याची दानत तुम्ही त्या ठिकाणी ठेवा. आम्ही फुगडचं श्रेय आम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं नाही. आम्ही अत्यंत मनापासून अत्यंत पोटतिडकीने रात्रंदिवस गेल्या 2.5 वर्षापासून या कामगारांच्या प्रश्नासाठी संघर्ष केला, पाठपुरावा केला. मुंबई असेल, संभाजीनगर असेल,